पवार गटाचे जे मुख्य प्रवक्ते आहे विकास लवंडे यांच्यावरती संग्रामबाबू भंडारे यांनी जी शाही पेटली, कसं बघता या गोष्टीचं? एक दुर्दैवी गोष्ट आहे की विकास दादा लवंडे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्याला भ्याड हल्लाच मी म्हणेल. आणि विकास दादांचं सुद्धा अभिनंदन याच्याकरता करेल की त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे त्या प्रसंगाला सामोरं गेलेले आपल्याला दिसत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला धीरोदात्तपणे या विषयाला पुढे सामोरं जाण्यास शिकवलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा विचार पुढे नेण्याकरता जे लढतायत, आज मेहनत घेत आहेत, अशांवर हल्ले होत असताना दिसत आहेत. प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला झाला, हनुमंत पवारांवर हल्ला झाला, आता विकासदादा लवंडेंवर हल्ला झाला. अत्यंत दुर्दैवी गोष्ट ही. खरे तुम्हाला प्रतिवाद करायला संधी आहे. तुम्ही सांगू शकता की आम्ही कसे खरे वारकरी आहोत, हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. असं असतं आणि हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आणि दुर्दैवानं हे सरकार, शासन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय. हे खूप दुर्दैव. महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्या ह्या गोष्टी घडतायत. आणि यामध्ये अत्यंत जागृतपणे वारकरी संप्रदायानं, जे जे असतील वारकरी संप्रदायाला मानणारे, त्यांनी या गोष्टी खूप जागृतपणे पाहिलं पाहिजे. प्रतिवाद करायला हरकत नाही ना, तुम्ही करा प्रतिवाद. त्यांनी काही म्हटलं असेल तर ही पद्धत जी आहे ती अत्यंत चुकीची आहे. संगमनेरमध्ये ते काही दिवसांपूर्वी आले होते, मात्र त्यांनी सांगितलं होतं आपला ज्यावेळेस संघर्ष झाला पुरेसे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.